कारलं म्हटलं की आठवतो फक्त त्याचा करवटपणा. पण आज आपण अशी भाजी बनवणार आहोत, ज्या भाजी खाल्ल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा आवडीने ही कारल्याची भाजी खासाल. एकदमही करवट लागणार नाही, उत्तम चवीची ही भाजी लागणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत कारले. स्वच्छ धुवून मी तर कारले घेतलेले आहे. साधारण 250 ग्राम इतके कारले आहेत. आता ज्याचे जे वरचे टोक आहेत ना, त्यांनी करवटपणा खूप जास्त लागतो. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला, हलकीशी जे वरचे टोक आहेत ना ते काढून घ्यायचे. जसं आपण दोडकं वगैरे किसतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हलकंसं त्याला वरच्या भागाने किसून घ्यायचं. तर याच पद्धतीने आपल्याला तिन्ही कारले किसून घ्यायचे आहेत. कमी जास्त प्रमाणात तुम्ही ही भाजी घेऊ शकता, म्हणजेच कारल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तिन्ही आपले किसून झाल्याच्या नंतर याचे आपल्याला गोल घेऱ्यामध्ये छोटे छोटे काप करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण याला भाजू तेव्हा एकदम मस्त असे तेलामध्ये हे भाजल्या जातील. खूप जाडीचे करायचे नाहीत, एकदम पातळ पातळ करायचे, म्हणजे चवीला हे छान लागतात. तर पहा, याच पद्धतीने आपल्याला सर्वही काप करून घ्यायचे. खूप जाडीचे करायचे नाही, शिजायला वेळ लागतो आणि तेलामध्ये सुद्धा हे व्यवस्थित अशी भाजणार नाहीत. तर या पद्धतीचे आपले पूर्णही काप करून झालेले आहेत. आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना, अगदी तुम्हाला वाटल्या थोड्याशा मोठ्या आहेत, त्या काढून घ्यायच्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर हळद आणि अर्धा चमच इतकं मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे दोन्हीही घालून छान हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ज्याच्यामध्ये आपण मीठ घातले ना त्याच्यामुळं काय होईल, याला पाणी सुटेल आणि जे थोडासाही करवटपणा आहे ना ते निघून जाईल. आता याला बाजूला ठेवू, तोपर्यंत करूत एक मसाला. त्याच्यासाठी कढईमध्ये इथं मी 3 चमच तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 3 चमच इथं शेंगदाणे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं आणि डाळवं. तर खोबऱ्याचे मी असे काप करून घेतलेले. सुकं खोबरं आहे, एक 7 ते 8 काप केलेले आहेत आणि 2 चमच इथं घातलेले आहे आपण डाळवं. सर्वही छान असं भाजून घेऊता. हलकंसं लालसर पडायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला लसण पाकळ्या घालायच्या आहेत 25 आणि 1 इंच आलं घालायचं आहे. आता सर्व घालून छान याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकंसं लालसर झालं की आपण याला काढून घेऊ. तर सुरुवातीला पहा, आपलं जे खोबर आहे नारळ ते सुद्धा लालसर झालेलं आहे. या पद्धतीने सुरुवातीला मी ते काढून घेतलं आहे आणि हलकासा आपलं शेंगदाणा डाळवं जे आपण त्याच्यामध्ये लसूण वगैरे घातलोत ना, ते सर्व साहित्य काढून घेऊन थंड करायला ठेवूत. तोपर्यंत पहा, याला छान पाणी सुटलेलं आहे. एक 10 मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं. 10 मिनिटाच्या नंतर छान पाणी सुटल्यागत होतं कारल्याला. या पद्धतीने आपल्याला याला छान असं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे. म्हणजे हाताने छान असं दाबून घ्यायचं, म्हणजे पाणी हे करवट जे आहे ना ते निघून जाईल. आता आपल्याला काय करायचं, जे मसाला भाजून शिल्लकचं तेल आहे ना त्याच्यामध्ये हे कारले पूर्णपणे घालून घ्यायचे. आता कारल्याचे काप पहा, एकदम पातळ आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये खूप लवकर मऊ पडतात तेलामध्ये. आता आपल्याला सारखं याला हलवत राहायचं. एक 5 ते 7 मिनटासाठी गॅस एकदम कमी ठेवायचा, म्हणजे कसं आहे तळायला लागणार नाहीत आणि छान असे ह्या तेलामध्ये शिजल्या जातात. तर पहा, सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. हलकासा कलर बदलला आहे, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे हलकेसे मऊ पडणार नाहीत ना तोपर्यंत. पहा, एक 70 ते 80% इथंच आपलं हे कारले शिजून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला मसालासुद्धा थंड झाला होता, तो सुद्धा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. याला हलवत हलवत तो मसाला छान थंड होतो, तो काढून घ्यायचा. आता आपण दुसरं तेल याच्यामध्ये अजिबात घातलेलं नाही. जे सुरुवातीला मसाला भाजायला घेतलं होतं ना तेच आहे. 3 माप तेल घेतलं होतं, त्याच्यातलंच मसाले भाजून झाले, कारलं भाजून झालं. आता शिल्लकचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालून घ्यायची आहे. दोन्हीही छान तडतडले की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर 2 लहान आकाराचे कांदे आहेत मी कट करून घेतले, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. हलकंसं आपल्याला याला लालसर होऊ द्यायचे. हलकंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे. अर्थातच मोठा 1 चमच मी घातलेला आहे. त्याच्यानंतर खडा मसाला इथं अर्धा चमच मी घातलेला आहे. दोन्हीही घालून छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कारले. जे कारल्याचे काप आपण तळून ठेवले होते ना बाजूला, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. चवीपुरतं याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि छान हलवून घ्यायचं आहे.
आता हलवून झालं की आपण जे मसाला भाजून ठेवला होता ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये चिंचचं पाणी घालणार आहे, त्याच्यामुळं मी चिंच वापरली, त्याच्यामुळे इथं टोमॅटो मी घातला नाही। तुम्हाला जर चिंचच्या ऐवजी टोमॅटो घालायचं असेल ते सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता। सुरुवातीला घालायचा जेव्हा आपण कांदा घालतो ना तेव्हा टोमॅटो प्युरी घालायची। आता पहा छान हलवून घेऊत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, अजिबात थंड पाणी घालायचं नाही। थोडीशी आपण हलकीशी हिला सैलसर करणार आहोत, खूप मोकळी अशी कारल्याची भाजी करणार नाही। तर पहा थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लास म्हणल्या तरीही चालेल। छान हलवून घेऊता, 1 मिनिट शिजू द्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी मी तर घालून घेतलेलं आहे, अर्धा लिंबा इतकी चिंच मी भिजत घातलेली होती, त्याच्यावर पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातल्या तरीही चालेल। ते घातल्याच्या नंतर अगदी मी थोडासा याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, तुम्ही पाहू शकता इतका 1 चम्मचभर आपण गूळ याच्यामध्ये घातलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर। कोथिंबीर झाल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे धने पावडर, तर इथं मी अर्धा चम्मच धने पावडर वापरलेला आहे। आता सर्व ही जिन्नस घालून झाले, छान हलवून घेऊता त्याला। आता सुरुवातीला जेव्हा आपण तळून घेतले होते ना कारले तेव्हाच आपले 70 ते 80% शिजलेले होते, फार वेळ लागणार नाही शिजायला। हे मसाले घालूजेपर्यंत 1 मिनिट असंही शिजले जातात। आता आपल्याला काय करायचं, याला हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवून अजून 2 ते 3 मिनिटासाठी शिजून द्यायचं आहे। खूप वेळ लागणार नाही, खूप लवकर ही शिजल्या जाते भाजी। तर पहा याच पद्धतीने आपल्याला आता काय करायचं, याला झाकून ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिट शिजून देऊता। तर पाहू शकता तुम्ही 3 मिनिटाच्या नंतर मस्त आपली ही भाजी शिजून होते, कलरही सुंदर येतो आणि खूप आपण अशी मोकळी केलेली नाही, थोडीशी सैलसर ठेवली। तर या पद्धतीची ही भाजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। बिलकुलही कडू होणार नाही किंवा तुम्हाला ओळखायला सुद्धा येणार नाही की ही कारल्याची भाजी आहे, एवढी चवदार होणारी ही कारल्याची भाजी एक वेळेस नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।